संभाजीनगर प्रकरणाचं सत्य भलतंच निघालं। छत्रपती संभाजीनगर मधल्या खवड्या डोंगरावर एका कुटुंबाची दुर्दैवी घटना घडली होती। सुरुवातीला आयफोनमुळे घडलं असं सांगण्यात आलं, पण 48 तासात या प्रकरणामध्ये एका तिसऱ्या व्यक्तीची एंट्री झाली। कारण की जेव्हा हे प्रकरण घडलं तेव्हा काही तासांनी जेव्हा अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली तेव्हा अंत्यसंस्कार दोन वेगळ्या ठिकाणी करण्यात आले। वडिलांचा मूळ गावी तर आई आणि मुलाचा आईच्या माहेरी करण्यात आला। खरं तर शेवटच्या क्षणी हे कुटुंब काय एकत्र नव्हतं याच्यावरून संशय वाढू लागला होता, पण तेवढ्यात एंट्री झाली एका तिसऱ्या व्यक्तीची। कारण की जेव्हा आईचं सोशल मीडिया अकाउंट समोर आलं, आईचं एक यूट्यूब चॅनल ज्याच्यावर 29,000हून अधिक सबस्क्रायबर होते, आईचा एक व्हिडिओ त्याच्यामध्ये समोर आला होता। तिने त्यात त्याची माहिती दिली होती। त्यावरून तपासाची दिशा बदलण्यात आली की तेवढ्यात कुणालचे काका यांची मुलाखत समोर आली आणि कुणालच्या घरची परिस्थिती त्यांनी सांगितली। आता प्रकरण खरं तर उलट फिरायला सुरुवात झाली होती। आई आणि वडील यांच्यावर मर्यादित असलेलं हे प्रकरण काकांच्या मुलाखतीमुळे याचं वेगळंच वळण जात होतं। अंत्यसंस्कार दोन बाजूला होणं याने प्रकरणची आणखी क्लिष्टता वाढत होती। पण तेवढ्यात एका न्यूज चॅनलशी बोलताना कुणालच्या आजोबांनी एक वेगळीच माहिती दिली, ज्याने हे प्रकरण उलट फिरलं। खरं तर काहींना वाटलं आईने जास्त लाड केला म्हणून आईची चूक, तर काहींना वाटलं वडील रागवले म्हणून वडिलांची चूक, पण चूक एका तिसऱ्याच व्यक्तीची समोर येत आहे। मग खरंच या प्रकरणाचं काय सत्य आज समोर आलेलं आहे? दोघांचे म्हणजे सगळ्यांचे अंत्यसंस्कार एका ठिकाणी का नाही झाले? कुणालच्या आजोबांनी नेमकं काय सांगितलं? काकांनी नेमकं घराच्या आतलं गुपित काय सांगितलं? काय आहे या प्रकरणाचं सत्य? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील देवळाली जवळील खवड्या डोंगरावरील एक 19 वर्षाचा मुलगा कुणाल जाऊन उभा राहिला होता। 3 तास त्याची समजूत घातली, आई वडीलही तिथेच होते आणि तो धक्कादायक प्रसंग घडला। आता अखेर ही घटना आतापर्यंत सगळ्यांनी सोशल मीडियावर पाहिलेली आहे। याच्यात पहिल्यापासून शेवटपर्यंत काय झालं हे सगळ्यांना माहीत आहे, पण ही घटना घडल्यानंतर अशा काही गोष्टी उघडकीस आल्या की ज्याने हे सगळं चित्र बदललं। कारण की याचे सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले, पण या व्हिडिओच्या पलीकडे, या व्हिडिओच्या मागे जी माहिती दबलेली होती ती माहिती समोर आली। कारण की एक तिसऱ्या व्यक्तीची एंट्री याच्यात झाली। खरं तर डोंगरावर जे दिसलं ते सगळ्यांनी बघितलं, पण अंत्यसंस्काराच्या वेळी नातेवाईकांनी एक निर्णय घेतला आणि या निर्णयाने अक्षरशः पोलीसही चक्रावून गेले। या तिघांचे अंत्यसंस्कार एकत्र का झाले नाही? बाबांनी नेमकं काय माहिती सांगितली? काकांनी मुलाखतीत काय उल्लेख केला? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आईच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडिओमध्ये तो तिसरा व्यक्ती कोण होता? सगळी माहिती समोर आता आलेली आहे। पहा, खरं तर जेव्हा ही घटना घडल्यानंतर शासकीय नियमानुसार सगळ्या गोष्टी झाल्या आणि नातेवाईकांना त्यांचा देह ताब्यात देण्यात आला, तेव्हा तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाला धक्का बसला। कारण की एक नियम असतो, कुटुंबातले जेव्हा सगळेजण जातात तेव्हा सगळ्या एकाच गावामध्ये त्यांचा अंत्यसंस्कार होत असतो, हे अपेक्षित असतं। पण मात्र वडील मुरलीधर यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेण्यात आलं, तर आई संगीता आणि मुलगा कुणाल यांचं पार्थिव मुकुंदवाडी येथे नेण्यात आलं। म्हणजे आईच्या माहेरच्या गावी नेण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले। एकाच रक्ताचे, एकाच घरात राहणारे लोक शेवटच्या प्रवासात का एकत्र जाऊ शकले नाहीत? या निर्णयामुळे नातेवाईकांमधली जी अंतर्गत धरी होती ती चव्हाट्यावर आली। गावकरी आणि उपस्थितांमध्ये कुजबूज सुरू झाली की या कुटुंबात वरवर जे दिसतं त्यापेक्षा पडद्यामागे खूप मोठा कलह धुमसत होता। खरं तर इथूनच खरी थिंगी पेटली होती। संशय येत होता, हा वाद केवळ नवरा बायकोंमधील होता की घराबाहेरून कोणतरी या संसारात विष घालत होतं? आईच्या सोशल मीडिया अकाउंटवरून आता एक मोठा इशारा समोर येणार होता। खरं तर ही कालची घटना होती, पण आज सोशल मीडिया अकाउंटवर एक वेगळंच सत्य समोर आलं। आता ही घटना झाली त्यावेळेस कुणालच्या आईचं, संगीतांचं जे सोशल मीडिया अकाउंट समोर आलं त्या एक यूट्यूबर होत्या। महिलांशी संबंधित विविध विषयांवर व्हिडिओ बनवायच्या। त्याच्यावर चॅनलवर शेकडो व्हिडिओ त्यांचे उपलब्ध आहे। पण धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या अगदी काही दिवस आधीच त्यांनी कौटुंबिक वादावर एक वेगळाच व्हिडिओ पोस्ट केला होता। त्या व्हिडिओमध्ये त्यांनी अत्यंत गंभीर आरोप केले होते। त्या म्हणाल्या, काही नातेवाईकांच्या आवाजावी हस्तक्षेपामुळे आमच्या संसाराची राख रांगोळी झाली, माझ्या मुलाला त्याच्या वडिलापासून दूर केलं गेलं, असा थेट दावा त्यांनी केला होता। काही वर्षापूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचं निधन झालं, तेव्हापासून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता। या नाजूक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन एका नातेवाईकाने त्यांच्या संसारात ढवळाढवळ सुरू केल्याचा आरोप त्या व्हिडिओत करण्यात आला होता। आता तो आरोप आणि दोन वेगळ्या ठिकाणी अंत्यसंस्कार होणं याच्यामध्ये काही लिंक सापडत होती का याची चौकशी आता सुरू होणार होती आणि तिसरं जे सत्य होतं ते उघडकीस येणार होतं। मग कोण होती ती तिसरी व्यक्ती? खरं तर आता ही चर्चेला उधाण येणार होतं। संसारात हस्तक्षेप तर होता, पण मग आर्थिक परिस्थितीचं काय? तो महागडा फोन आणि गरिबीचा दावा खरा होता का?
काकाच्या मुलाखतीनं या दाव्याचा अक्षरशः चुराडा केला. सुरुवातीला आयफोनचे हप्ते, पैशाची चणचण हे कारण सांगितलं जात होतं, पण कुणालच्या सख्ख्या काकांनी कॅमेऱ्यासमोर येऊन दिलेली मुलाखत या प्रकरणाला पूर्ण कलाटणी देणारी ठरली. काकांनी स्पष्ट केलं की घरात गरिबी नव्हती, वडिलांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आणि शेती ही उत्तम चालत होती. कुणालच्या शिक्षणासाठी लाखांची फी भरली गेली होती. काकांनी पुढे सांगितलं, कुणालकडे महागडे फोन आधीपासून होते. घरात पाळलेल्या कुत्र्यांवर दरमहा 7 ते 8 हजार रुपये खर्च केले जायचे. त्यामुळे फोनच्या हप्त्यावरून ही घटना झाली हा दावा 100% चुकीचा आहे. काकांच्या मते घरातील अंतर्गत वाद, आई वडिलांमधला तणाव, कुणाल सतत पाहत होता. तो अभ्यासात हुशार होता, पण घरातील अस्वस्थ वातावरणामुळे तो आतून खचला होता. डोंगरावर जाण्याचा निर्णय हा त्याने रागाच्या भरात घेतलेला होता. मग आता प्रश्न हाच उरतो की मग गरिबी नव्हती तर मग इतका टोकाचा निर्णय का झाला? जमिनीची वाटणी होती का, की तिसरंच काहीतरी सत्य होतं? पण तेवढ्यात ते सत्य समोर आलं, ज्याने अंत्यसंस्कार 2 वेगळ्या ठिकाणी झाले. तपासातून एक अत्यंत महत्वाची माहिती आता समोर आलेली आहे. खरं तर कुणालच्या वडिलांना वडिलोपार्जित जमीन मिळाली होती, तर ती जमीन त्यांनी त्यांच्या बहिणींच्या नावावर देखील केली होती आणि स्वतःच्याही नावावर केली होती. वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीवरून कुटुंबात मोठा वाद झाला. आता या एकूण जमिनीपैकी काही हिस्सा कुणालच्या आत्यांना देण्यात आला होता आणि याच जमिनीच्या वाटणीवरून नातेवाईकांच्या संसारातील आवाजवी हस्तक्षेपामुळे पती पत्नीमध्ये खटके उडायला सुरुवात झाली. पती पत्नी म्हणजे कुणालची आई आणि वडील यांच्यात खटके उडत होते आणि त्यामुळे कुणालची आई आणि कुणाल हे एका वेगळ्या ठिकाणी राहत होते आणि कुणालचे वडील एका ठिकाणी राहत होते. गावकऱ्यांशी संवाद केल्यानंतर असं लक्षात आलं की गावकरी म्हणाले की ते एकत्र राहत नसायचे. कुणालची आई आणि कुणाल गावात कधीच दिसत नसायचे. कुणाल आणि कुणालची आई हे माहेरी असायचे, असं साधारणपणे त्याच्यामधून लक्षात आलं होतं. पण आता तिसऱ्या व्यक्तीची एंट्री आणखी झाली नव्हती. आता या अंतर्गत कलाचा थेट परिणाम जो होता तो मुलाच्या मानसिकतेवर होत होता. पोलीस उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार एक माहिती त्यांनी दिली की आयफोनमुळे हे अजिबात घडलेलं नाहीये, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. याच्यामागे इतरही कौटुंबिक आणि मानसिक कारणं असू शकतात असं त्यांनी सांगितलंय. आता पोलिसांकडून सर्व बाजूंनी सखोल चौकशी सुरू आहे. पण तेवढ्यात कुणालच्या आजोबांनी एक महत्वाची माहिती दिली की ती अशी माहिती देण्यात आली की कुणालकडे आयफोन होता, त्याच्या आईकडे आयफोन होता. म्हणजे आयफोन किंवा पैशाचं कारण अजिबात नव्हतं. आणि एक तिसरं कारण असं समोर आले की कुणालला वाटत होतं की आपल्या आई वडिलांनी एकत्र राहावं आणि त्यांना तो एकत्र आणण्यासाठी तो त्या कडावर उभा राहिला होता. त्याच्या मनात अजिबात असंच काही नव्हतं, काहीच नव्हतं. त्याला फक्त त्याच्या आई वडिलांना एकत्र पाहायचं होतं, त्याची ही इच्छा होती आणि त्यामुळे त्याने तसं करण्याचा प्रयत्न केला असावा, असा देखील एक संशय आता व्यक्त केला जातोय. एका न्यूज चॅनलवर ही माहिती देण्यात आली होती की आजोबांची मुलाखत त्याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. कॅमेऱ्यांसमोर ते आले नाही, पण त्यांनी ही माहिती सांगितली, तर अशी माहिती त्याच्यामध्ये देण्यात आली होती. आता एक वेगळाच अँगल याच्यामध्ये समोर येत आहे. तर आता या घटनेवर तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.